सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबवण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात कर्जत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी करत कोकण विभागातून द्वितीय क्रमांक पटकावलाय। या यशस्वी कामगिरीबद्दल विभागातील अधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयांचे मूल्यांकन विविध निकषांवर करण्यात आले। यामध्ये कार्यालयीन सोयी सुविधा, स्वच्छता, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण, सुलभ सेवा उपलब्धता, गुंतवणुकीस चालना, डिजिटल प्रणालीचा वापर, महिला व विशेष गरजूंकरिता सुविधा यासारख्या 10 मुद्द्यांचा समावेश होता। कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व निकषांवर आपली छाप पाडली। कार्यालयीन वातावरणात सकारात्मक बदल करताना वेळेत रस्ते व पुलांच्या कामाची पूर्तता करण्यात आली। तसेच कार्यालयात हिरकणी कक्ष स्थापन करून महिलांसाठी सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यात आली। भिसेगाव येथील कर्जत रेल्वे स्थानकाजवळ महिला सुविधा केंद्र उभारण्यात आले, जे एक अभिनव उपक्रम ठरलाय। या यशस्वी उपक्रमात स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे मार्गदर्शन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे नेतृत्व आणि सर्व ठेकेदारांचे सहकार्य लाभले। उपविभागीय अभियंता श्री वानखेडे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ही कामगिरी साध्य झाली। शाखा अभियंता चौधरी थोरात, श्री साळुंके, श्री पाटील तसेच वरिष्ठ लिपिक श्रीमती नलिनी हजारे यांचेही योगदान अत्यंत मोलाचे ठरले। या उपक्रमामुळे कर्जत विभागाची राज्य पातळीवर नोंद झाली असून इतर विभागांसाठी हे एक आदर्श मॉडेल म्हणून समोर आले। शासनाच्या सुधारित कार्यपद्धती आणि नागरिक केंद्रित सेवाभाव या संकल्पनेला कर्जत उपविभागाने योग्य तो न्याय दिलाय। तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज बनून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी 24 तासवर करा। आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू। आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ।